इथं कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकले, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकलेला आहे, 2 छोटे कांदे घेतले होते ते बारीक चिरून टाकलेले, ते चांगले परतून घ्यायचे। त्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार। इथे मी आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकलेली, ती चांगली परततानाच त्यामध्ये हे धने जिऱ्याची पूड टाकलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये हे डाळीचं पीठ टाकले, किंवा तुम्ही म्हणू शकाल फुटाणे असतात त्याची डाळ असते फुटाण्याची, त्याचं पीठ करून टाकलेलं आहे। त्यांनी भाजीला टेस्ट चांगली येते आणि चवही चांगली होते, एकजीव होते भाजी, असं सुट्टे नाही होत, मटार वेगळा आणि आमटी वेगळी, एकजीव होतं। इथे तिखट घेतलेलं आहे चवीनुसार, लाल तिखट घेतलं होतं। त्यानंतर त्यामध्ये हे मी मिसळ मसाला टाकला आहे, तुम्ही पावभाजी मसाला किंवा सब्जी मसाला कुठलाही टाकू शकता। त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर हळद टाकलेली, तेल सुटायला लागलं की मगच कूट टाकलेला आहे, कूट परतत असतानाच टाकायचा म्हणजे एकजीव होतं। मटार टाकलेला आहे, तोही परतून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित, असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, हे बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं, सगळीकडनं हलवून घ्यायचं। आता त्यामध्ये हे गरम पाणी टाकलेलं आहे मी, तुम्हाला रस्सा केवढा पाहिजे कमी जास्त करू शकता, मी थोडं जास्त केलेला आहे रस्सा। आता झाकण लावून झालेली आपली चमचमीत अशी मटारची भाजी। लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।